नोटिसेस ते आपल्याला बघितलं पाहिजे. या नोटिसेस त्या प्रोजेक्ट्सना देण्यात आलेल्या आहेत ज्या प्रोजेक्ट्सचं कंप्लिशन अपलोड झालेलं नाही आहे, अपडेट झालेलं नाही आहे आणि त्यांचा प्रोजेक्ट लॅब्समध्ये गेलेलं आहे, म्हणजे त्यांचं जे रेरा रजिस्ट्रेशन होतं त्याची एक्सपायरी झालेली आहे. किंवा एखादा प्रोजेक्ट जो चालू आहे, जो लॅब्समध्ये नाही गेलेला, पण त्याचे QPR अपडेट केलेले नाही आहेत. तर प्रमोटर म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की QPR अपडेट करणं ही खूप मोठी टास्क नाही आहे. ही वेळच्या वेळी करत जा आणि त्यासाठी जर रेग्युलेटरी ऑथॉरिटीने कुठली अशी ॲक्शन घेतली असेल तर त्यात काहीही वावगं नाही. पण हे करत असताना ह्या नोटिसीमध्ये जर शेवटचा भाग तुम्ही बघितलात तर याच्या रिपरकेशन्स काय आहेत, तर ते आहे तुमचा प्रोजेक्ट अबेन्समध्ये टाकणं. आता प्रोजेक्ट अबेन्समध्ये टाकल्यावरती सगळ्यात मोठा पॅनिक जो होतो तो त्या प्रोजेक्टमध्ये ज्यांनी बुकिंग केलं आहे त्यांच्या मनात होतो आणि बिल्डरवरती त्याचा दुष्परिणाम असा होतो की बिल्डरची इन्व्हेंटरी जी अनसोल्ड राहिलेली आहे ती इन्व्हेंटरी विकत घेण्यासाठी एखादा माणूस जर माहिती घेण्यासाठी रेराच्या वेबसाईटवरती गेला तर त्याला असं दिसतं की हा प्रोजेक्ट ॲबेन्समध्ये टाकलेला आहे. आता ॲबेन्सची पूर्ण माहिती नसल्यामुळे विकत घेणाऱ्या त्या व्यक्तीच्या मनात संभ्रम पैदा होतो. त्या प्रमोटरचं नाव बदनाम होण्याचे चान्सेस असतात बऱ्यापैकी किंवा त्याचं मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं. तर हे सगळं करत असताना रेराचं हे एक लक्षात आलं पाहिजे की आपण ज्या नोटिसेस पाठवतो, जी शो कॉज नोटीस आहे, हिला हिअरिंग व्हायला लागते. त्याच्या हिअरिंग झालेल्या फार क्वचित दिसतात आपल्याला. आता जर ह्या 9-10 हजार नोटिसेस असतील आणि यांच्यावरती जर हिअरिंग लावायचे असेल तर त्यासाठी एक वेगळी प्रणाली रेराला बसवायला लागेल, जे आत्ता मला वाटतं की शक्य नाही. कारण आपल्याकडे जवळजवळ 56,208 प्रोजेक्ट आजच्या तारखेला रजिस्टर्ड आहेत. पैकी 20,000च्या आसपास प्रोजेक्ट कंप्लिशनला होते आणि हे मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. त्यानंतर महारेरानी हा जो डेटा आहे हा